नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि क्रिस्पी असा फक्त गहू पीठ आणि पालक वापरून आपण हा डोसा बनवणार आहोत. चला तर हा डोसा कसा बनवायचा ते पाहूयात. आणि असा हा पालकापासून भरपूर पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेला, डोळ्यांच्या विकारासाठी, आरोग्यासाठी उत्तम असलेला, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा हा पालक, अशा या पालकापासून इतका क्रिस्पी असा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते पाहूया. चला तर त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता आपण काय करणार आहोत, एक अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. लक्षात ठेवा, फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्येच आपण हे पालक शिजवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, एवढ्या प्रमाणामध्ये मी इथं पालक घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते इतपतच आपल्याला इथं पालक घ्यायचा आहे. पालकाचं प्रमाण तुम्ही याच्यापेक्षा जास्त करू शकता किंवा थोडंसं कमी केलं तरी पण चालू शकतं. चला तर यामध्ये आपल्याला तर हा पालक काय करायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं काय करायचं, हलवून घ्यायचं, म्हणजे पालक थोडासा शिजला जातो, जास्त प्रमाणात पालक शिजवायचा नाही. चला तर लगेचच गॅस बंद करूया, म्हणजे यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया, म्हणजे छान टेस्ट येईल. चला तर आता हा आपण पूर्ण गॅस बंद करायचा आहे आणि कढई खाली उतरवून घ्यायची आहे. आता त्यानंतर मी एक डिश घेतलेला आहे. आता डिशमध्ये आपण टाकायचं आहे गव्हाचं पीठ. आता मी इथं गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, म्हणजे जास्त नाही, 1च वाटी. आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण काय घ्यायचं आहे, रवा देखील घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जेवढं पीठ तेवढाच रवा घ्यायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं आपण मीठ टाकायचं, 1 चमचा तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण ओवा अर्धा चमचा टाकायचा आहे, जिरे 1 चमचा टाकायचा आहे. आणि त्यानंतर सर्वप्रथम आपण काय करायचं, हे जे मिश्रण आहे, म्हणजे हे फक्त कोरडं फक्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आता पाणी पूर्ण एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं करून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत. लक्षात ठेवा, इथं पाण्याचं प्रमाण जास्त करायचं नाही. इथं 2 वाटी आपलं इथं झालेलं आहे पीठ, म्हणजे पीठ 1 वाटी आणि रवा 1 वाटी. या प्रमाणासाठी आपल्याला इथं 3 वाटी पाणी वापरायचं आहे. लक्षात ठेवा, एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त पाणी ओतायचं नाही किंवा कमी देखील करायचं नाही. चला तर असं या पद्धतीने आपण हे बॅटर पूर्ण तयार करून घेणार आहोत. बघू शकता, याची कन्सिस्टन्सी इतपत आपल्याला पाहिजे, इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे. चला तर त्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी ठेवून देऊया. चला तर त्यानंतर आपण पालकाची प्युरी करून घेणार आहोत. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण पूर्ण यातलं पाण्यातला पालक जो आहे तो पूर्ण काढायचा आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. आणि त्यानंतर आपण यामध्ये आणखीन काही पदार्थ मिक्स करणार आहोत. चला तर आता इथं पालक तर पूर्ण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता यानंतर यामध्ये आपण सर्वप्रथम अर्धा इंच आपण यामध्ये आलं टाकायचं आहे. आलं तुम्ही जर खात नसाल तर स्किप केलं तरी पण चालू शकतं. चला आता त्यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकायची. हिरवी मिरची देखील तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केली तरी पण चालू शकतं, कारण डोसा तिखट हवा असेल तर घालू शकता, नसेल तर नाही घातलं तरी पण चालू शकतं. चला तर त्यानंतर मी यात लिंबू रस टाकलेला आहे. लिंबू रस जरूर टाका, कारण लिंबू रसानं अतिशय सुंदर असा कलर येणार आहे. त्यानंतर आता इथं बघू शकता, इथं आपलं बॅटर जे तयार झालेलं आहे, या बॅटरमध्ये म्हणजे जे गहू पीठ आणि रवा आहे, या बॅटरमध्ये आपण ही पालकाची जी प्युरी करून घेतली होती ती प्युरी सगळी त्यामध्ये ॲड करायची आहे. लक्षात ठेवा, आपण इथं पाण्याचं प्रमाण आपण फक्त काय केलं होतं, 2 वाटी गहू पीठ आणि रव्यासाठी आपण इथं 3 वाटी पाणी वापरलेलं आहे. आणि पालकामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, असंच आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आणि हवं असल्यास जरुरी लागलं तरच आपण फक्त मिक्सरचं जे भांडं असतं त्याला लागलेलं असतं पालक, त्यामुळं 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालायचं आहे. आणि त्यानंतर हे पालकांमध्ये पूर्ण फिरवून घ्यायचं पाणी आणि त्यानंतर ह्या बॅटरमध्ये ओतायचं. बघू शकता, याची कन्सिस्टन्सी म्हणजे बॅटर तयार केल्यानंतर अशा पद्धतीनं हवी, म्हणजे इतपत ते पातळ आपल्याला काय करायचं आहे, बॅटर तयार करून घ्यायचं आहे. चला तर त्यानंतर आपण इथं चवीपुरतं मीठ टाकायचं, एकसारखं हलवून घ्यायचं. आता यामध्ये रवा टाकलेला आहे, थोडंसं 5 मिनटं ह्याला ठेवून देऊया आणि त्यानंतर डोसे करायला घेऊया. चला तर आता इथं या पद्धतीचं आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. लगेचच काय करायचं, आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा, त्याच्यावरती थोडंसं आपण तेल तूप काही वापरणार असेल तर ते देखील टाकायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आणि त्यानंतर आपण हे बॅटर टाकायचं आहे आणि छान असे डोसे
टाकून घ्यायचे आहेत. अगदी पातळ जर तुम्हाला हवा असेल एकदम कुरकुरीत तर तसं देखील करू शकता, पण अशा एवढ्या साईजमध्ये जरी आपण हा डोसा बनवला तरी देखील तो कुरकुरीत आणि खुसखुशीतच होणार आहे. चला तर मी अगदी इथं थोड्या छोट्या प्रमाणामध्येच मी इथं काय केलेले आहेत, हे डोसे बनवून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त अशी जाळी पण तयार झालेली आहे. आणि काय करायचं, कढईत थोडंसं तेल तूप वगैरे टाकून घ्या आणि त्यानंतर आपण हा पालकाचा जो डोसा बनलेला आहे तो काढून घेऊ शकतो. बघू शकता अगदी सहज हा डोसा निघतो, याचा अर्थ मस्त असं बॅटर पण आपलं तयार झालं होतं आणि पालकाचा हा डोसा तर अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत बनलेला आहे, इथं पाहू शकता. चला तर अशा पद्धतीनं आपण इथं हे सगळे पालकाचे काय करायचं आहे, डोसे तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे. कलर येण्यासाठी म्हणजे हिरवागार असा कलर येण्यासाठी तुम्ही काय करू शकता, जेव्हा आपण पालकाची प्युरी करत असतो त्यामध्ये एक अर्धा लिंबू टाका, म्हणजे पालकाचा कलर म्हणजे हिरवा असा तुमचा डोसा दिसेल आणि अतिशय सुंदर अशी त्याची भन्नाट अशी टेस्ट पण लागेल. पण लक्षात ठेवा, इथं जेव्हा आपण लिंबू टाकणार आहोत, लिंबू व्यतिरिक्त दही पण वापरू शकता, पण मी इथं दही वापरलेलं नाही. दही व्यतिरिक्त मी इथं लिंबू वापरलेलं आहे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. चला तर अशा पद्धतीनं इथं आपण सगळे हे डोसे बनवून घ्यायचे आहेत. अगदी मस्त आणि कुरकुरीत खुसखुशीत आणि आरोग्यासाठी तर अतिशय उत्तम असं हे आपले हे डोसे इथं बनवून तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर या पद्धतीने आपण इथे हे सगळे डोसे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही इथं हे कुठले डोसे तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सर्व करू शकता. अतिशय सुंदर लागतात, चव तर अतिशय भन्नाट लागते आणि यामध्ये जे काही पदार्थ आपण वापरलेले आहेत ते तर अतिशय लहान मुलांसाठी पोषक घटकांनी भरलेले आहेत. म्हणजेच काय, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे हे पदार्थ आहेत. आणि जर मुलं जर पालक खात नसतील तर अशा पद्धतीचा डोसा तर नक्कीच बनवून द्या आणि झटपट होतो, जास्त वेळही लागत नाही आणि खाण्यासाठी तर अगदी उत्तम आहे आणि चव देखील अतिशय भन्नाट आहे. चला तर तुम्हाला हा क्रिस्पी झाला आहे की नाही हे दाखवते. त्यासाठी तुम्ही तर बघू शकता, त्याचा आवाज देखील ऐकू शकता, किती क्रिस्पीपणा आलेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. याच्यापेक्षा थोडंसं तुम्ही पातळ पण टाकलात तरी देखील हा डोसा उठू शकतो. म्हणजे व्यवस्थित असा पॅनला न चिकटता न हे होता तरी देखील हा पालकाचा तुमचा डोसा अगदी सुंदर असा उठला जातो आणि खाण्यासाठी तर अतिशय उत्तम आहे. कुठलीही चटणी टाका. आता मी इथं टाकलेली आहे शेंगदाण्याची चटणी. मला शेंगदाण्याची चटणी फार आवडते, त्यामुळं मी ही चटणी टाकून हा डोसा सर्व करत आहे. चला तर ही रेसिपी तुम्हाला पालकाची कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही कोल्हापुरी तडका या चॅनेलला सबस्क्राईब मात्र केलं नसेल तर जरूर करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी आणि भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर